अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अति मूढते आणिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानराया. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले. वेद महिषामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले. ऐसे जगदोद्धारे बोलविले. नामा म्हणे यानी तारिले पतित, नामा म्हणे यानी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले. वेद महिषामुखी वदविले. वेद महिषामुखी वदविले. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.
पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या, सर्व अभ्यासकांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. आणि आता आज शेवटच्या 2च ओव्या राहिलेल्या आहेत. थोडासा त्याचा आनंद घेऊया आपण. कालपर्यंत 32 ओव्या झालेल्या आहेत. पाहूया आता कोणाला काही अजून सांगायचं असेल तर सांगा. ताई, आता म्हणजे भजन म्हटलं त्याच्यात शब्द दिवारा आलाय, त्याचा अर्थ काय? अविद्या मायेचा लागोनी दिवारा. लागू नाहीये, वारा 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 का ते? हा, लागू नाही. नेदी नेदी म्हणजे नको. लागो ने अविद्या मायेचा लागो नेदी, नेदी म्हणजे नको. ओके, नेदी वारा. हा, लागो नेदी वारा. ओके, तुम्ही अगदी मन लावून ऐकता, एवढं खरं आहे. नाही 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 नाही, बरोबर आहे. नाही नाही, ते कसं आहे, काही शब्द जे आहेत ना ते लागो नेदी वारा. नेदी म्हणजे नको, लावू नको. हा, म्हणजे अविद्या मायेचा वारा लावू देऊ नकोस मला. हा, बरोबर आहे. आपण म्हणतो ना त्याचा तुला हे लागला का, नाही का, वाण नाही लागला, गुण लागला, तसं तुला वारं अंगावरनं गेलं का, तुला वारा लागू देऊ नकोस. या म्हणजे अविद्या किंवा वाईट ज्या गोष्टी आहेत त्याचा स्पर्श होऊ नये. वाराचा अर्थ, शब्दशः अर्थ म्हणजे वारा जरी असला तरी स्पर्शाचा घ्यायचं, की त्याला अविद्येचा तुला स्पर्श होऊ देत कामा नये. चला, सांगणार आहे कुठली ओवी? 40वी. हा, सांगा. शक्ती समावेशन मध्ये पहिल्या प्रकरणामधली 40वी ओवी सांगा. हो, सांगा ना, सांगा. जिया प्रियाचे जे अंग, जो प्रियुती जियेचे सांग, कालुनी दोन्ही भाग, जेविते आहाती. जया प्रियाचे जे अंग, जो प्रियुती जियेचे सांग, कालुनी दोन्ही भाग, जेविती आहाती. शिवाने शक्ती निर्माण केली. शक्ती शिवाचे आनंद अंग आहे. शक्तीशिवाय शिवाला शिव पण नाही. ते दोघेही एकमेकाचा आनंद घेत आहे. जणू काय 2 पदार्थ काढून जीवनाचा आनंद घेत आहे. 2 शरीर एकमेकांना काढून आस्वाद घेत आहेत. परमात्मा आणि माया एकत्र येऊन द्वैताचा विलास आनंद उपभोगत आहेत. आणि हा आनंद अमर्याद आहे. आणि ह्याने अभंगवाणीमध्ये त्यांनी सांगितलं, जास्ती आवडलं. शिवशक्ती 2 एकत्र होऊन करीती भोजन स्वानंदाचे. मला जास्ती आवडलं अभंगवाणीमध्ये. वा वा वा, सुंदरच. आणि त्यांचं पण मला खूप आवडलं, तेही सांगते. एकच लाईन आहे कुलकर्णी सरांचं. ह्याचा चैतन्य केवळ चैतन्य नसते, त्यात प्रकृती तत्व असते. शिवात शिवतत्व असते. प्रकृती केवळ प्रकृती नसते, तिच्यात शिवतत्व असते. असे एकमेकात कावलले जात आहे. त्यातून शिव प्रकृतीचे ग्रहण करतो, मी प्रकृती शिवाचे ग्रहण करते. बरोबर. याचा अर्थ शक्ती शिवाचे चैतन्य आणि ज्ञान स्वीकारते आणि शिव शक्तीच्या रूपाने साकारता, व्यक्तता आणि आनंद स्वीकारतो. हे परस्परांचे भोजन. वा वा, सुंदर, छान सांगितलं. मला खूप आवडलं ते. कोणते कुलकर्णी, कोणाचे हे? डॉक्टर बी कुलकर्णी. हा, मग बरोबर आहे. मग त्यांचं मी रोज सांगतेच की. बरोबर आहे. हो हो, पण त्यांनी छान दिलेलं आहे, थोडक्यात आणि छान देतात ते. हो, अगदी छान सांगितलं. बरोबर. धन्यवाद. छान सांगताय, तुम्हाला धन्यवाद द्यायचे. सगळ्यांना जरा एकदा उजळणी होतीये ना. कोणतरी म्हणत होत्या ते शिवशक्ती काही समजत नाही, पण आता असं ऐकल्यावर पुन्हा उजाळा मिळतो ना आपल्या ज्ञानाला, आपल्या बुद्धीला आणि स्मरणाला. छान. आता याच्यातलं काल परवाची ओवी कोणी सांगणार आहे? सांगा सांगा. हो, सांगा ना उर्मिला, सांगा सांगा सांगा. विचार आणि चार आणि पूर्ण नष्ट झाले तेव्हा
बोलून वाणी प्रगट होत नाही. ओवी वाचा ना, ओवी वाचा ना, ओवी वाचा, ओवी वाचा. तिन्ही चारी ओव्यांचा एकत्र सांगते. असं आहे का? बरं बरं. तरी तिन्ही चारी बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. बोलून संपल्याशिवाय शुद्ध मार्गाची वाट लक्षात येत नाही. यथार्थ ज्ञान जाणून घ्यायला पाहिजे. तत्वज्ञानाच्या रूपाने वाणीला फिरवण्यापेक्षा विचार करून बंद करणे अधिक सोपे आहे. हे पटवून देण्यासाठी ज्ञानदेवांनी आपल्याला उदाहरणं दिलेली आहे. पहिलं म्हणजे त्यांनी सांगितलं की लाकडामध्ये अंदोन भरलेलं असतं आणि लाकडानं अग्नीचा प्रवेश झाला, स्पर्श झाला तिथे जळून जातं, परंतु भस्म रूपाने शिल्लक राहतं. बरोबर. दुसरं उदाहरण त्याने असं सांगितलं की अंगाला भस्म लावलं तर ते गळून जातं, परंतु त्याचा पांढरुकेपणा हा शिल्लक राहतो. अगदी बरोबर. पाण्यामध्ये कापूर गिरगळतो, नाहीसा होतो, परंतु त्या सुवासाच्या रूपाने तो पाण्यामध्ये शिल्लक राहतो. छान, बरोबर. पाऊस पडून गेल्यावर जमिनीवरचं पाणी वाहून जातं, परंतु ओलावा सतत शिल्लक राहतो. अगदी बरोबर. छान. आणि माध्यान्ह काळी सूर्य सावली आपली दिसत नाही, ती पायाच्या खाली दबून राहिलेली असते. तसंच द्वैताचा दास झाल्याशिवाय आत्मत्याचा प्रकार आपल्याला जाणवू शकत नाही. छान. ठीक आहे. हो, सुंदर. एकदम चारी पाची सांगितल्यामुळं सगळ्यांच्या डोक्यात आता बसलं असेल. म्हणजे आता निष्कर्षापर्यंत आपण यायला हरकत नाही. सुंदर, छान सांगितलं. हे दूतांच्या ह्याच्यात ना, दूत प्रकरणात ना, दूतांच्या पुस्तकातून सांगितलं ना. चला आता शेवटच्या 2 ओव्या घेऊयात. सगळ्यांना पुस्तकातून सांगितलं. हो, बरं बरं, ठीक आहे. नाही तर म्हणलं दूत पण त्यांचं पण छान आहे ना. का गेलं पुस्तक ते तुमचं आता? नाही, वामनराव देशपांडेंचं माझ्याकडे आहे. अच्छा, नाही दूत आहे. बरं बरं, ठीक आहे, ठीक, चाल. आता आपण नमस्कार ताई. हा, नमस्कार. सांगायचं होतं, आता हे ओवळचं उदाहरण दिलं ना. हो. इतके दिवस आता आमच्या गाव म्हणजे मी तिथे राहते, ते खूप गुरं येतात आणि त्यांचं सगळं ते पडलेलं असतं वगैरे. इतके दिवस लक्ष जात नव्हतं, पण आता ओवळचं हे ते दिलं त्यांनी उदाहरण. आता प्रत्येक वेळ ते दिसलं की मला या ओवीची आठवण येते. परवापासून उदाहरण त्या इतके दिवस बघत होते, पण कधी माहिती नाही की त्याच्याबद्दल ज्ञान नव्हतं, पण आता बघितलं की या ओवीची आठवण येते. खरंय खरंय खरंय. की आपण म्हणतो ना, त्याच्या खाणाखुणा राहतात. जरी ती आता बघा ना, व्यक्ती जरी नसली तरी त्यांची आठवण आपल्याला राहते. तसंच या सगळ्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा द्वैत ते संपून जरी गेलं तरी अद्वैत हे शेवटी उरतंय. आता शेवटचं बघा, आता शेवटची 32 ते 33 ओवी बघूया आपण. म्हणजे या वाणींच्या ऋणशेषातून ज्ञानदेव महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज कसे मुक्त झाले ते आता 32 आणि 33 मध्ये सांगणार आहेत. बघा, समजून घ्या. म्हणजे आत्तापर्यंत आपण वाचा ऋण परिहार एवढं फक्त नाव वाचत होतो, ऐकत होतो, पण आता या शेवटच्या ओव्यांमध्ये त्याचा सगळा सारांश त्यांनी सांगितलेला आहे. कसा? ते ऋणशेष वाचाईया, ते ऋणशेष वाचाईया, न फेडवेची मरोनिया, न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनी मिया सोडविले. किती सोपं सांगितले आणि छान सांगितले. ते पाया पडोनी मिया सोडविले, ते ऋणशेष वाचाईया, न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनी मिया सोडविले. ऋणशेष म्हणजे वाणीचं ऋण, ते शेष म्हणजे जसं आता त्या उर्मिला ताईंनी 5ही दृष्टांत छान सांगितले आणि आता सुमती ताईंनी सांगितलं तसं त्या गायींच्या शेण वगैरे सगळं पडतं, हे पडतं आणि ते सुद्धा नंतर नष्ट झालं तरी तिथे ओलावा तो शिल्लक राहतो. तसे हे वाणीचे जे ऋण आहे हे शेष राहतं. म्हणजे चारी वाच्यांनी मरूनसुद्धा ते फेडवत नाही. चारी वाच्यांनी वाणींनी जरी त्यांचा आत्म्याचं स्वतःचं दहन केलं किंवा पूर्ण विलय केला तरीसुद्धा ते ऋण संपत नाही, फेडलं जात नाही.
मग त्याच्यासाठी किती सोपा उपाय सांगितलाय बघा. ते पाया पडून मी या सोडविले. आता कोणाच्या पाया पडलेत? गुरूंच्या. ते ऋण मी श्री गुरूंच्या पाया पडून सोडवलं. म्हणजे आपल्या हातून जर एखादी चूक झाली तर आपण मोठ्या माणसांच्या पाया पडतो की माझ्या हातून ही चूक झाली, म्हणजे त्या चुकीचं परिमार्जन होतं. तसंच हे वाणीचं जे ऋण, ह्या चारी वाणींचं ऋण गुरूंनी आपल्याला, आपण एक दिवशी पाहिलं होतं, हे चारी ऋणं ही गुरूंच्याकडून शिष्याकडे कशी संक्रांत होतात. पण आता ती ऋणं कायमची आपल्या डोक्यावर नकोत राहायला, म्हणून ज्ञानदेवांनी सोपा उपाय सांगितलेला आहे की ते पाया पडून मी या सोडविले. ते जे ऋण आहे ते गुरूंच्या पाया पडून मी सोडवून टाकलं. म्हणजे आता माझ्या डोक्यावर ते वाणींचं ऋण राहणार नाही. याच्यामधलं रहस्य काय आहे बघा, की जी गोष्ट होण्यासाठी अत्यंत कठीण आहे, जसं आपण एकदम अजून ते सगळं सांगण्यापूर्वी सांगते तुम्हाला, आपण घराचं कर्ज काढतो, गाडीचं कर्ज काढतो आणि त्याला पुन्हा भरमसाठ व्याजासह आपले हप्ते भरत राहतो. आणि ते 10 वर्षाचं असेल, 15 वर्षाचं असेल, जो काही छोट्या गाड्यांचंही काढतात. अगदी हल्ली कुठला बिझनेस सुरू करायचा आहे त्याच्यासाठी कर्ज आहेत, म्हणजे ऋण हे काढलंच जातं. आणि हल्ली बँका काय किंवा सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या ऋण द्यायला बसलेत. आणि मग ते फेडत ज्यांनी फेडलं म्हणजे अनेक वर्ष मग ते लांबत राहतं, हे होतं, पण ते फिटलं जातं. पण 3-4 ऋणं अशी आहेत की जी फिटत नाहीत. सांगता येईल तुमच्यापैकी कोणाला? आपण ती अनुभवत असतो किंवा आपल्या संस्कृतीनं सांगितलेली आहेत. हां, बरोबर. हां, अगदी अगदी. हां, अगदी बरोबर. आणि देशऋण पण अगदी. म्हणजे आता तुम्ही माझ्याशी एकरूप व्हायला आले आहेत. आपले विचार सगळ्यांचे जुळायला लागलेत की ती ऋण कधी, सांगा ना तुम्ही, आईचं ऋण कधीतरी फिटतं का? आईसाठी आपण काहीच करू शकत नाही. तिनं आपल्याला इतकं दिलेलं असतं, आयुष्यभर दिलेलं असतं. ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, मला सुद्धा अजूनही काही आठवणी येतात अशा आईच्या, की रोज एखादा प्रसंग असतो, एखादी काहीतरी घटना असते, एखादा छोटासा किस्सा असतो. आता सहज मी आमच्या मंदिरामध्ये ते आपण प्रसाद वगैरे घेतो ना, प्रसाद द्या मजल, असं ते म्हटली जातात गाणी, ज्ञानदेवांचे म्हणलं जातं. आणि मग असं म्हटल्यानंतर एकदम त्या पूर्वीच्या म्हाताऱ्या लोकांची आठवण येते. तर काही झालं की आमची आई काय म्हणायची बघा, रामा आता तुझं कसं होईल आणि माझं कसं होईल. हे मी सहज एकदा कधीतरी सांगितलं होतं आमच्या मंदिरात. तर त्या ज्या आमच्या सहकारी आहेत म्हणा किंवा सगळं करू लागतात, त्या म्हणल्या मला तुमच्या आईचे हे शब्द फार आठवतात. म्हणजे आई जरी तुम्हाला पाहिली नाही तरी मला तुमच्या आईचे शब्द आठवतात. म्हटलं कुठले हो? म्हणजे तुम्ही नाही का एकदा म्हणल्या की रामा तुझं कसं होईल आणि माझं कसं होईल. आता मला सांगा, साधे शब्द आहेत, पण ती प्रत्येक गोष्ट त्या रामाला सांगायची की तुझं कसं होईल आणि माझं कसं होईल. आता तुझं कसं होईल, रामाला काही करायला आपण मदत करतो का हो? त्याच्या मागचा भाव काय असेल सांगा? सेवा. हां, किंवा तुझं कसं होईल, माझ्या हातून तुझी सेवा कशी होईल, असाही हे भाग येतो. म्हणजे तुझ्यासाठी मी काहीच करू शकत नाही आणि रामाची काळजी देतात. हां, आणि माझं कसं होईल, म्हणजे माझ्याकडून जर तुझी सेवा झाली नाही तर माझं कसं होईल, असंच म्हणायचं असेल नाही का? कुठल्याही गोष्टीत म्हणजे भगवंताची आपण आठवण ठेवली पाहिजे, प्रत्येक कृतीला आठवण ठेवली पाहिजे. आणि त्या भगवंताचंही ऋण आपण कधीही सोडू शकत नाही, संपू शकत नाही. तसंच मातेचं ऋणसुद्धा, तसंच पित्याचं सुद्धा. आता सगळ्यांबद्दल तुम्ही इतकं छान सांगितलं बरोबर, की समाजाचं ऋण आहे, गुरूंचं. हे जे आत्ता त्यांनी म्हणलं ना की गुरूंचं ऋणसुद्धा मी कसं फेडलो, फक्त नमस्कार करून. आणि तो सुद्धा आता समजा गुरु आता उपलब्ध नाहीत, ते संपून गेले असतील, आपल्या डोळ्याआड झाले असतील, माता तशीच असेल, आपली असेल तर आपण असेल तेव्हा नमस्कार करतोच. पण त्यांचं ऋण फेडू शकत नाही, पण त्यांना वंदन करणं सोपं आहे. आणि त्यांच्या ऋणातनं मुक्त होण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहणं आपल्याला जास्त आवडतं.
आपण प्रमुख पाहुणे बोलवतो, कोणी वक्ते बोलवतो, प्रवचनकार बोलवतो आणि मग आपण म्हणतो की तुम्ही आमच्यावर एवढं ऋण केलेलं आहे, इतकं आम्हाला ज्ञानाचंही दिलेलं आहे की आम्ही ते फेडू नाही शकत, त्या ऋणाला काही हे करू शकत नाही, उत्तराही होऊ शकत नाही. पण त्या ऋणातच राहायला आम्हाला आवडेल आणि तुम्ही फक्त आपण त्यांना वंदन करतो. तसं मला एकदम सहज आठवलं की ज्ञानदेवानी म्हणून गुरूंना फक्त वंदन केले आणि त्याप्रमाणे केलं असता त्याच्या कृपेनं सहज सगळं होऊन जातं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परिहाराच्या ह्या सहज होऊन जातात. म्हणजे गुरूंचं महत्त्व किती आहे बघ. आणि आई वडील हे पहिले गुरु असतात. आपली आई ही तर आपली पहिली गुरु आहे. एक तर जन्म देते तेव्हाच ती आपल्याला केवढा मोठा धडा देते हो, की या गर्भयातना, जन्माच्या यातना एवढ्या सोसायच्या असतात, तिलाही सोसायच्या असतात आणि आपल्यालाही सोसायच्या असतात. पण त्या यातना आयुष्यभर सहन करायची ताकद त्यावेळेला मिळते आपल्याला आईकडून. म्हणून तिचं ऋण कधीच आपल्याला फेडता येत नाही. तिला कितीही वंदन म्हणजे त्रिवार नाही, शतवार नाही, कोटी वेळा जरी वंदन केलं तरीसुद्धा आपण तिच्या ऋणातनं तसे ते ऋण फिटू शकत नाही. पण आपल्याला मनाला समाधान वाटतं की हे ऋण मी अंशतः तरी मातेचं फेडलं. तसं गुरूंचं सुद्धा नमस्कार करून ते ऋण परिहार झाला. शेवटच्या ओवीमध्ये बघा, आता ह्या 2 ओवीमध्ये परिहार शब्दाचा अर्थ कळेल तुम्हाला, की आपल्याला एवढंच करायचं, ज्ञानदेवांनी सांगितलं एवढंच करायचं. असा गुरूंच्या वंदनाचा महिमा आहे. याच्या आधीचं प्रकरण आपण गुरु महात्मेच पाहिलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या किंवा 9व्या अध्यायातही जिथे जिथे गुरूंची हे आलेली आहेत, वचनं आलेली आहेत. आणि 13व्या अध्यायातली तर त्या 80 ओव्या मी कधीच विसरणार नाही. इतकं सुंदर आहे. हो, मग अशी म्हणलं ना, देश ऋण, मातृभूमीचं ऋण, तर ही सगळी आहेतच ना. तर त्यांना आपण सतत वंदन करायचं. आणि कदाचित आपापले गुरु वंदन करणारे असून सुद्धा आता म्हटलं तसं ते आत्ता या स्थितीत नसतील, आत्ता काळात या नसतीलही. पण तरीसुद्धा गुरूंचं यथार्थ स्वरूप आपण जाणलंही नसेल, पण वंदन करण्याची हातोटी आपल्याजवळ असलीच पाहिजे. वंदन हे केलंच गेलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःच्या स्वानुभवावरून मुमुक्षूंना उपदेश करण्यासाठी आता पुढचं प्रकरण आलेलं आहे. पुढचं प्रकरण आपल्याला उपदेश प्रकरण. तर स्वतःचा अनुभव आहे बघा. आता काल आपण महाराजांकडून ऐकलं. आम्ही परवा दिवशी ते एक देशमुख म्हणून महाराज नगरचेच आलेले होते, किंवा आपल्यातल्याच लक्ष्मीताई, त्यांनीही ज्ञानदेवांच्या ह्याच्यावर सगळं सांगितलेलं आहे, समाधीवर. आणि खूप आता आळंदीलाही बरीच प्रवचनं कीर्तनं चाललेली आहेत. तर आपल्या गुरूंना पहिलं सांगण्याचं त्यांनी काम केलं आहे. आणि सांगत असताना त्या गुरूंना जास्त भरून आलेलं आहे की आपला एवढा शिष्य प्रिय, म्हणजे खरा तो बंधू पण आहे, पण शिष्यत्वाचं आणि गुरुचं नातं जास्त जवळचं होतं त्यांचं. आणि त्यामुळं त्यांना यातना, म्हणजे एवढे निवृत्ती, सगळ्याच्या वृत्तीतनं ते दूर गेलेले, तरीसुद्धा त्यांना त्या यातना जाणवल्या. कारण असा जो आहे शिष्य हा पुन्हा मिळणे नाही, आणि अशा शिष्याला असे गुरु मिळणं नाही. म्हणून आता शेवटची आपल्याला ओवी पाहायची आहे. अजूनही कोण कोण काय म्हणत आहेत थोडंसं बघूया, नाही तर आपण उद्या घेऊ शेवटची समजा. आता ज्ञानदेवांनी एक विचार वेगवेगळ्या पातळ्यांवरून समजावून दिला आत्तापर्यंत आपल्याला. कसा दिला की ज्या 4 पराधी वाणी आहेत त्यांचा नाश झाल्यावर ते ज्ञान तळाशी राहत होतं, आणि तत्त्वज्ञानाच्या वाणीनं किंवा बोधाच्या वाणीनं ते मिरवत होतं, नाही का. अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वमसी ही जी सगळी महावाक्य आहेत, पण ते यथार्थ ज्ञान आपण अनुभवत होतो. म्हणजेच काय की अविद्येचा नाश झाल्यावर पायात जशी सावली घोटाळावी तसं यथार्थ ज्ञान आजूबाजूला घोटाळत राहतं. अजून ते ज्ञान आपल्याला पक्क 100% झालेलं नसतं. आणि हे जे विचारांचं ऋण आहे, हे शिल्लक राहायचं आहे, ते फेडल्याशिवाय सुटका नाही आहे. आपल्याला ते विचारांचं ऋणही किंवा ह्या वाणींचं ऋणही जाणवत राहतं. म्हणून ज्ञानदेव सांगतात की मी सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं
आणि ते ऋण फेडलं. आता 4 वाणी आहेत आपण पाहिल्या, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. पण त्या वाणींचा नाश करून, अविद्येचा काळोख भेदून, ज्ञानाला उजळून जो प्रकाश आलेला आहे, आत्मप्रकाश, त्याच्या वाटा शोधून काढायच्यात. हे इतकं काम सोपं नाही. सद्गुरूंचं ऋण फेडण्यासाठी हे करताना अतिशय कठीण गोष्ट आहे. कारण त्यांनी 4ही वाणींचं ऋण आपल्या पदरात टाकलेलं. म्हणून सद्गुरूंना वंदन करणं एवढंच ज्ञानदेवांनी सूचित केलं आणि स्वतः अनुभवलं, स्वतः ते केलेलं आहे. त्यामुळे या ओवीतून आपल्या गुरूंबद्दलच्या भावना आणि या वाणींचा परिहार, म्हणजे त्यांच्या ऋणाचा परिहार करण्यासाठी किती सोपा उपाय सांगितला बघा. आता आपण म्हणूनच कुणीही जरी आपल्यावर काही प्रसंग असतो, संकट येतं, काही अडथळा येतं आणि अशा वेळेला अगदी एखादं छोटं मूलसुद्धा आपल्याला मदत करतं. आपण त्याच्या पाठीवरून हात फिरवतो, गालावरून हात फिरवतो, त्याचा अगदी गालगुच्छ घेतो. अरे बाळा, तू किती रे मला छान मदत केलीस. त्याला अगदी नमस्कार करत नसलो तरी आतून आपण त्याच्याबद्दल आपल्या मनात जी ऋणाची कल्पना आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मनोमन त्याला नकळत वंदनच करत असतो. इतकं सगळं करतो, लहान असो, मोठं असो, कुणी असो. म्हणून दादा शेवटची ओवी जी आहे, पण आपण संस्कृतचं बघूया. गीर्वाण अनुभव अमृतमध्ये काय म्हणतात. ऋणशेषं विस्तरितुं वाचो मृत्वा न शक्नुयुः. बघा, ऋणशेषं विस्तरितुं वाचो मृत्वा न शक्नुयुः. मया तन्मोचितं नूनं पतित्वा गुरुपादयोः. किती सुंदर रचलेलं आहे. ऋणशेषम, एवढासा जो शेष भाग राहिलेला आहे ऋणाचा, तो विस्तरुतम म्हणजे ते हे करण्यासाठी, दूर करण्यासाठी, वाचो मृत्वा न शक्नुयुः, वाचांना मरण पत्करावं लागलेलं आहे. वाणींनी आपला म्हणजे हे केलेलं आहे, विसर्जन केलेलं आहे. आणि म्हणून ते ऋण त्यांचं फेडण्यासाठी तन्मोचितुं गुरुपादयोः नूनं पतित्वा मया, गुरूंच्या चरणांवर मी डोकं ठेवलेलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. म्हणजेच मला वाचांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, असं एवढं त्यांनी कबूल केलेलं आहे. आता अभंगात काय म्हणतात बघूया. स्वरूपानंद. ह्याचीसाठी परा पश्यंती मध्यमा, ह्याचीसाठी परा पश्यंती मध्यमा, वैखरीची सीमा ओलांडोनी, वैखरीची सीमा ओलांडोनी. वाचा ऋण शेष फिटावा म्हणून, वाचा ऋण शेष फिटावा म्हणून, भावे भावे लीन गुरुपायी, भावे भावे लीन गुरुपायी. 33वी म्हणलं का मी? चुकून, थांबा, आधीची वाचा. तोची ज्ञानबंध वाचा ऋण शेष, तोची ज्ञानबंध वाचा ऋण शेष, फिटेन निशेष मेली आहे. आपण म्हणतो ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ती म्हण जरा वेगळी आहे. पण इथं त्यांनी फिटेना निशेष मेली आहे, त्या वाचांना मरण पत्करावं लागतं. आपण पाहिली तशा पद्धतीची ओवी. तया ऋणातून झालो मी उत्तीर्ण, तया ऋणातून झालो मी उत्तीर्ण, धरोनी चरण श्री गुरुचे, धरोनी चरण श्री गुरूंचे. पुस्तक आणलंय मी. खंदारकर पण काय म्हणतात जरा बघूया. मी जरा त्याच्यावर खूप भाष्य केलेलं आहे. ते ऋणशेष वाचाया न फेडवे मरोनिया, ते पाया पडोनी मिया सोडविले. ते जे ऋणशेष आहे ते वाणी मरून त्यांच्या प्रेतांचं भस्म होऊन
तरीसुद्धा ते पिटलेलं नाही. आपण ते भस्माचं उदाहरण पाहिलेलं आहे की भस्म जरी लावलं तरी त्याचं थोडीशी खूण राहतेच. तर ते मी श्रीगुरूंच्या पाया पडून त्यांच्याशी समरस होऊन ऋणाचा राहिलेला भाग हा देऊन टाकला आणि श्रीगुरूंच्या स्वरूपाशी एकरूप झालो आहे. म्हणून आपल्याला हरिपाठातलं हे माहिती आहे, साधुबोध झाला तो नुरोनी ठेला, ठाईच मुराला अनुभव. तर गुरूंपासून झालेल्या सगळ्या बोधात वृत्ती आणि चैतन्य हे जरी दोन भाग असले तरी वृत्तीच्या बहिर्मुखतेचं किंवा बहिर्मुखतेनं ज्ञानाचा व्यवहार हा 4 वाणीतून होत असतो आणि अंतर्मुखतेनं स्वसंवेद्य अनुभव प्राप्त होत असतो आणि या दोघांचाही नाश होणं आवश्यक असतं. वृत्तीची बहिर्मुखता आणि अंतर्मुखता न उरण्याकरता हे दोन्ही चैतन्यातच जिरून जावं लागतं. आणि हाच अर्थ पाया पडोनी मिया या वाक्यानं त्यांनी सांगितलं की मी श्रीगुरूंशी पाया म्हणजे स्वरूपाशी पडून म्हणजेच एकरूप होऊन मीच मला या ऋणशेषातून मुक्त केलं. गुरूंच्या पाया पडलो म्हणजेच काय की त्यांच्या स्वरूपाशी माझं स्वरूप लीन केलं किंवा एकरूप केलं. मुक्त जीव जो आहे तो ब्रह्मरूप होतो आणि त्याच वेळे तो खरा ऋणमुक्त बंधमुक्त होतो. जीवाला हे आवरण पडल्यामुळं अज्ञानाचं तो विसरून गेला आहे मी परमात्मा आहे, जीवात्मा जीव शिव आहे हे विसरून गेलेला असतो. पण ज्या वेळेला तो ह्या ज्ञानातून अज्ञानातून मुक्त होतो, ब्रह्मरूप होतो, त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं ऋणमुक्त होतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ते पाया पडून या सोडविले. यातील दुसरा भाग असा आहे की 3ऱ्या प्रकरणाच्या शेवटच्या ओवीत श्रीगुरु प्रणामे येणे, फेडिली वाचा ऋणे, 4ही वाचांची याचाच ते पाया पडून मी या सोडविले असं त्यांना म्हणायचे. वेगळ्या शब्दात त्यांनी तेच सांगितलेले. आता मगाशी म्हटलं तसं जो ऋणाईत असतो म्हणजे जे ऋणको म्हणतो आपण, जो ऋण काढतो तो अगदी दीन असतो, दुर्बळ असतो, दरिद्री असतो. त्याला ऋण फेडणं शक्य नसतं आणि फेडणं हे नैतिक दृष्टीनं आवश्यक असतं. नाही तर आपल्याला पुनर्जन्म पुन्हा तेच सगळं आपल्याला त्याच चक्रात पडावं लागतं. मग ऋण शब्दाचा अर्थच काय आहे तो सांगतायत बघा. पश्चात परिशोध्यत्वेन अंगीकृत्य गृहीत द्रव्यम ऋणम. पश्चात म्हणजे नंतर, परिशोध्य म्हणजे काही काळानंतर सावकाराकडून किंवा कोणाकडून जर आपण कर्ज घेतलेलं असेल तर ते धन म्हणजे ऋण आहे. आणि नीतिमान मनुष्य असतो तो काय करतो, सावकाराकडे जातो, म्हणतो सावकार मी दरिद्री आहे हो, मी धन देऊन तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, आता माझ्याजवळ तुमच्या पाया पडावं, करुणा भाकावी, एवढंच काय ते शिल्लक आहे आणि तेच ऋणमुक्तीचं साधन आहे असं म्हणून तो अगतिक होऊन त्यांच्या पाया पडतो. मग सावकार जर दयाळू असेल तर तो प्रेमानं म्हणतो ठीक आहे जा, मी तुला आजपासून ऋणातून मुक्त केलं. एवढ्या मोठ्या मनाचे सावकार पूर्वीच्या काळी होते, अजूनही काही आहेत. आणि या नीतीला अनुसरून ज्ञानदेव म्हणतात की श्रीगुरूला प्रणाम करून त्यांच्या पाया पडून त्यांच्या वाणीची ऋणं मी आपल्या करुणा वाणीने फेडली आहेत. आणि प्रणाम शब्दानं नम्रता आणि शब्द हे 2 अर्थ आहेत. त्यापैकी पाया पडून या वाक्यात नम्रता व्यक्त होते आणि वाचा या शब्दानं करुणावाणी व्यक्त होते. नम्रतेनं श्रीगुरूंच्या पायी पडावं, दंडवत प्रणाम करावा. त्या प्रणिपातात आपल्या देहातील ऋणातून किंवा देहातील 4ही वाणी श्रीगुरूंना समर्पण केल्याचा भाव असावा आणि म्हणावं महाराज तुम्ही मला दिलेल्या 4ही वाणींच्या ऋणातून मला मुक्त करा अशी करुणा भाकली. तर स्वभावतात जे करुणामूर्ती असलेले श्रीगुरू आहेत ते म्हणतात की तुला मी आता या ऋणातून मुक्त केलं. जर त्या धनको आणि ऋणको त्याचं उदाहरण छान दिलं की एखादा जर अगदीच खरंच मोठ्या मनाचा असेल आणि जो ज्याला पात्रता नाही आहे, ज्याला शक्यता नाही ऋण फेडण्याची, तर तो जेव्हा विनवणी करतो तेव्हा तो धनको जसं त्याला माफ करतो तसं गुरुसुद्धा आपल्याला म्हणतात की मी आज तुला मुक्त केलेलं आहे, तुझं कल्याण हो. आणि हा जो आशीर्वचन किंवा अभिवचन देतात त्यामुळं शिष्य हा ऋणातून मुक्त होत असतो. आता पाया पडून याचा 3रा एक भाव त्यांनी सांगितला आहे की देहधारी श्रीगुरूंच्या प्रणामानं पाया पडल्यानं
किंवा भूतमात्रात श्री गुरुभाव म्हणजे भगवतभाव ठेवून नमन केल्यानं 4 वाणीतून होणारा तत्त्वज्ञानाचा व्यवहार, वृत्तीची बहिर्मुखता ही ऋण आणि वृत्तीची मुखतेत येणारा ब्रह्मानुभव हा ऋणशेष, हे सर्व जातात आणि मुक्त जीव खऱ्या अर्थाने मुक्त होतो. बहिर्मुखता म्हणजे बाहेरचे व्यवहार, तत्त्वज्ञानामुळं सगळं आपण जे समजून घेतोय, पण खरा जो अनुभव येतो ब्रह्मानुभव, तो अंतर्मुख असतो. तो बाहेर कोणालाही सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. रोज आपण ज्ञानेश्वरीत इथे अनुभवतो आहोत की ते सांगता येत नाही, तो आपल्याला फक्त अनुभव घ्यायचा असतो. तर ही पण बॅटरी संपत आली. ठीक आहे, तर आपण आता इथे थांबूया. कुणी पटकन प्रार्थना म्हणत असाल तर म्हणा. चार्जिंगच संपत आलं. मॅडम हो बोला. म्हणायचे हो म्हणा, तुम्हीच म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितं भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमातं भगवद्गीता लोकमङ्गलं लोकविश्रुतं लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रीत्वाप्राकृतधीरं सागरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं वाङ्मूलिकल्पं नवं तदीयं वयद्वचाल्पं विषयविपदां प्राच्यमनल्पं वाक्यज्ञेन समयेन प्रथितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिष्ठन्तः काव्यतत्त्वयोः कृतवन्तः रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवती साधु संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञानयोगी नेणते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताटे करी गोपी कनारी नारद बरुहो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रकट प्रिय बोले विश्वब्रह्माची केले रामजनात पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवती साधु संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तु श्री कृष्ण, जय तु ज्ञानेश्वर. छान. आता पुढच्या वेळी